आज आषाढ महिन्याचा ना शेवटचा मंगळवार होता. संध्याकाळची दिवाबत्ती केली आणि दिवाबत्ती केली ना तर मंदिर असं प्रसन्न वाटू लागतं. इथे मी नैवेद्य बनवायची तयारी करते. आता प्रत्येकाच्या इथे ना पद्धत वेगवेगळी असते. तुमच्या इथे कशी पद्धत आहे ना मला नक्कीच कमेंट करून सांगा. इथे लगेच पोळ्या वगैरे करून घेतल्या, वरण भात वगैरे झाला, मेथीची भाजी आणि तळणामध्ये ना कुरडई भजे पापड वगैरे तळून घेतले. देवाच्या नैवेद्याचं ताट तयार केलं, घरच्या देवांना नैवेद्य दाखवलं, मंदिरात गेलो, त्या देवांना नैवेद्य दाखवून घरी आलो. भरपूर असं मस्त पोट भरून जेवण केलं आणि जेवण झालं तर काम करायची इच्छा नव्हती, पण काय करणार, उद्याही ती कामं आपल्यालाच करायची आहे आणि आजही आपल्याला करायचे आहे, म्हणून का वेळ घालवायचा. मग लगेचच इथे मी किचन ओटा घासायला घेतला, गॅस घासून घेतला आणि डायरेक्ट इथे मी पाण्याने धुवून घेते, जेणेकरून जे काही तेलकट डाग वगैरे असतील ते सगळे निघून जातील. इथे मी कपड्याने पुसून घेते. हा कपडा ना मायक्रोफायबरचा आहे. यामध्ये जितकं जे काही पाणी वगैरे असतं ना सगळं शोषलं जातं आणि आपला जी काही स्टीलचा गॅस असतो ना तो असं छान असा चमकू लागतो. ह्या कपड्याचा भरपूर असा वापर आहे. तुम्ही मिरर वगैरे पुसण्यासाठीही यूज करू शकता. असा होता माझा मेहनतीचा रिझल्ट. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.